रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, बघा आज मी व्हिडिओ बनवत आहे खूप दिवसानंतर. आणि बघा हे आहेत जांभळं. या तुम्ही पण जांभळं खायला. आता झाली जांभळाचं सीझन चालू. आतापर्यंत आंबे खाल्ले, आता हे जांभळं आहेत बघा. आणि हे आहे जांभळासोबत खाण्यासाठी मीठ आणि थोडंसं लाल तिखट मिक्स केलं आहे. बघा किती छान जांभळं पिकलेले आहेत आणि खूप गोड पण आहेत. बघा, आणि हे आता खाण्यासाठी काढले आहेत. थोडेसे फुटले आहेत हे, आणि हे आहेत जरा चांगले 2-3 दिवस राहते ना असे ठेवण्यासाठी. बघा तुम्ही पण तुमच्याकडे असली तर अशी जांभळं खाण्याची मजा घ्या. आणि जांभळं पण खा, आंबे पण खा. जांभळं खाल्लेले चांगले असतात शुगरसाठी. बघा हे पाण्यामध्ये टाकलेले किती छान दिसत आहेत. हे थोडे थोडे फुटले आहेत, त्यासाठी मी पाण्यामध्ये ठेवले आहेत. आता मीठ लावून हे जांभळं मी खाणार आहे. तसं तुमच्याकडे पण असतील तर तुम्ही पण खा आणि जांभळं खाण्याचा आनंद नक्की घ्या. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडत असतील तर नक्की बघा, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. आत्ता आपले रोजचे रोज व्हिडिओ येणार आहेत आणि तुम्ही नक्की बघा. आणि आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्यासाठी रोज एक नवीन ब्लॉग येईल, आणि ते पण शॉर्ट नाही येणार, लॉंग येणार आहे. तर तुम्ही सपोर्ट करा आणि लाईक पण करा, कमेंट पण करा. आणि जांभळं कसे आहेत छान. आता तुम्ही खाऊन तर टेस्ट काही बघू शकत नाहीत, पण दिसायला कसे आहेत हे तर नक्की सांगू शकतात कमेंटमध्ये. आणि तुम्ही पण खा. आणि जवळ जर असतात तुम्ही तर हे खाण्याचा आनंद पण तुम्ही नक्कीच घेतला असता, कारण की हे खूप जांभळं आहेत. असे थोडे थोडे वजामुळे हे असे फुटले आहेत. आणि हे जांभळाचं झाड माझ्या घरी नाही, ते पण सांगावंच लागेल तुम्हाला, कारण की तुम्ही नंतर विचारता की हे जांभळाचं झाड तुमच्या शेतात आहे का, तुमच्या घरी आहे का, तुम्ही लावलं आहे का. जांभळं छान आहेत. तसं मला शेत पण नाही आणि घर पण नाही, मी राहते किरायाच्या घरामध्ये. आणि हे जांभळं मला आलेले आहेत वानवळ्यामध्ये. जसं की तुम्हाला तुमचे पाहुणे रावणे देत असतील, तसेच मला पण माझ्या जवळच्यांना दिलेले आहेत. जवळचे म्हणजे खूप जवळचे. असं नाही की कुठल्या सीझनमध्ये माझ्यापर्यंत कुठलं फळ येऊ शकत नाही, असं कधीच होत नाही. प्रत्येक सीझनमध्ये प्रत्येक वस्तू, फळ हे खाण्याचा आनंद मी घेते. जास्त ज्यांच्या घरी असते ते जास्त खाऊन आनंद घेतात, पण मी असं थोडं तरी खाऊन आनंद घेते आणि त्या गोष्टीचा
याचा मला खूप आनंद पण वाटतो. तर चला, नवीन उद्या ब्लॉग बघण्यासाठी तयार रहा आणि नक्की मला सबस्क्राईब करा.